अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटात वाहतूक कोंडी झाली आहे। दोन्ही मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। वाहन चालक आणि प्रवासी मात्र वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले। तर पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटात वाहतूक कोंडी झालेली आहे। दोन्ही मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। तर वाहन चालक आणि प्रवासी मात्र वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त आहेत। मेंढवन घाटात ही वाहतूक कोंडी झाली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पवार। विनायक, या संदर्भात अधिकचा तपशील। हो प्रज्ञा, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आलं असून यामुळे या महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सतत वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। आज पहाटेपासूनच पालघरच्या मेंढवन घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे कुठेही पोलीस बंदोबस्त किंवा पोलिसांची कुठेही व्यवस्था या ठिकाणी नव्हती। त्यामुळे प्रवाशांना मोठा प्रचंड वाहतुकीचा त्रास सहन करावा लागलाय। जी, मात्र ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का विनायक? सध्या महामार्ग पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आज कुठेही ह्या महामार्गावरती दिसले नाहीत। त्यामुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ती खूपच मोठ्या प्रमाणात आज दिसली। जी जी, धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटात वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यामुळे वाहन चालक आणि प्रवासी त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत।